क काय? अगं पण त्याची काही गरज नाहीये. अजून ही ॲक्शन घेऊ शकतोय म्हणजे कशी मी समजलो नाही. नेमकं काय म्हणायचंय तुला? तो म्हणाला तशी ती विचित्र हसू लागली. आणि तिचं असं विचित्र हसू पाहून त्याला समजत नव्हतं तिला अचानक काय झालंय, कारण ती खरंच विचित्र वागत होती. अक्षया, आर यू ओके? तुला अचानक काय झालं? मी ठीक आहे सर, यू डोंट वरी. अगं मग तू अशी हसत कायस? तोही किंचित हसत म्हणाला. तशी ती पुन्हा थोडी हसली आणि त्याला म्हणाली, कारण ती बावळट मुलगी मीच होते सर. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 52. ओ, तर ती मुलगी तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणाली नव्हती? हाऊ शेमलेस गर्ल ना. नाही म्हणजे ती म्हणाली होती तशी, पण एखादी गोष्ट तोडून सॉरी म्हणण्यात काय अर्थ आहे तू सांग. यू आर राईट. म्हणजे ती मुलगी फारच आगाऊ होती तर? अक्षया मुद्दामच म्हणत होती. तेच तर. जाऊ दे, तिचा विचार करून आपण का आपला मूड खराब करायचा. बट आय लाईक युअर गिफ्ट अक्षया. थँक्यू सर. पण याचा अर्थ म्हणजे तुम्हाला त्या बावळट मुलीचा फार राग आला असेल तर? आय मीन, इतका राग आला होता तुम्हाला तिचा, मग तुम्ही सरळ तिच्यावर केस दाखल करून तिला तुरुंगात पाठवायला हवं होतं. व्हॉट आर यू किडिंग? त्या एवढ्याशा गॉगलसाठी असं कोण आणि का करेल? तो हसला. नाही, तुम्ही असं करायला हवं होतं सर. तुमचा द ग्रेट बिझनेसमॅन अर्जुन, तुमचा गॉगल तोडला तिने. यू हॅव टू टेक ॲक्शन फॉर दिस. आर यू ऑल राईट अक्षया? तू असं का बोलतेस? इट्स ओके, सोड ना. तसाही मी ऑलरेडी दुसरा घेतला होता आणि आता तर तूही दिलायस, सो नो नीड टू डू दिस ऑल. तो गॉगलची घडी घालून त्याच्या शर्टाला अडकवत म्हणाला. नाही सर, तुम्ही असंच नाही सोडायला पाहिजे त्या मुलीला. ओहो अक्षया, कूल डाऊन. आय सेड इट्स ओके. नाही ओके काहीच नाहीये. तुम्ही ठरवलं तर अजूनही ॲक्शन घेऊ शकताय का? माझी काही हेल्प हवी आहे तुम्हाला यात? काय? पण त्याची काही गरज नाहीये. अजूनही ॲक्शन घेऊ शकतोय म्हणजे कशी? मी समजलो नाही. नेमकं काय म्हणायचंय तुला? तो म्हणाला तशी ती विचित्र हसू लागली. आणि तिचं असं विचित्र हसू पाहून त्याला समजत नव्हतं तिला अचानक काय झालंय, कारण ती खरंच विचित्र वागत होती. अक्षया, आर यू ओके? तुला अचानक काय झालं? मी ठीक आहे सर, यू डोंट वरी. अगं मग तू अशी हसत कायस? तोही किंचित हसत म्हणाला. तशी ती पुन्हा थोडी हसली आणि त्याला म्हणाली, कारण ती बावळट मुलगी मीच होते सर. डोळे बारीक करून ती आता त्याच्याकडे किंचित लाल झालेली, त्याच्याकडे एकटक पाहत वळलेली. व्हॉट? आता दोघंही एकमेकांकडे पाहत होते आणि आता तिच्या डोळ्यात राग, हर्ट सगळंच होतं. या, ती पुन्हा म्हणाली आणि आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रिअली? इट वॉज यू? त्याने अडखळत विचारलं. येस सर, इट वॉज मी. आता तिच्या डोळ्यात पाहणं त्याला शक्य नव्हतं. त्याने पटकन त्याची नजर काचेतून बाहेर वळवली आणि अस्वस्थ होत त्याने केसात हात घातला. बाहेर पाहत डोळे घट्ट मिटलेले आणि तो प्रसंग पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागला. बांधलेल्या चेहऱ्यावरून त्याला फक्त तिचे डोळे आठवत होते. ओह वाव, झालं कल्याण. ती ही होती. अनबिलिव्हेबल. ओ शिट. हे आठवूनही त्याने डोक्यात हलकेच हाताची मूठ मारली. 2 सेकंद असेच त्याचे विचार करण्यात गेले. जितक्या अनपेक्षितरित्या हे सगळं घडलेलं की त्याला क्षणभर
काय करावं, काय बोलावं हेच सुचत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर राग दिसला होता आणि तिला असं तो पहिल्यांदा पाहत होता. तिला शांत करावं लागेल, पण कसं? त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं, जी आता समोर पाहत होती. अजूनही तिच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूड आणि राग दिसत होता. हे अक्षया, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बावळट आणि मॅनर्स नसलेली मुलगी. ती रागात हसत पुन्हा तेच तेच शब्द रिपीट करत होती. मला असं म्हणायचं नव्हतं तुला. आय एम सॉरी. मला माहीत नव्हतं ती तू होतीस. त्याने काय फरक पडतो सर? मुलगी तर तीच आहे ना. ती अक्षया आहे म्हणून काय फरक पडावा? बट ॲक्च्युली मी हे सगळं त्या मुलीसाठीही बोललो नव्हतो. मी तर जनरली बोलत होतो. ती पुन्हा रागात हसली आणि पुढे म्हणाली, जनरली नाही सर, तुम्ही त्याच मुलीसाठी बोलत होतात आणि ती मीच आहे हे सत्य आहे. ती मी आहे म्हणून तुमचा विचार बदलावा हे चूक आहे ना. अक्षया, आय गॉट माय मिस्टेक. ओके, तुमचा राग अजूनपर्यंत होता माझ्यावर सर, आणि तो आता बाहेर पडला. ठीक आहे ना? ओके, आता मी समोर आहे. यू कॅन ब्रस्ट युअर अँगर ऑन मी वन्स अगेन. त्यावेळीही केलाच होता तुम्ही, जरी मी सॉरी म्हटलं होतं तरीही. बट तुम्ही अजूनही बोलू शकताय हवं तर. कदाचित तुमचं मन शांत होईल. ती पुन्हा त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि उगाच विषय लांबतोय पाहून तो थोडा चिडून म्हणाला, अक्षया, इट्स ओके ना. आणि आता तर तूही चूक सुधारली आहेस. लिव्ह दॅट सब्जेक्ट प्लीज. ओके सर, निघूया, उशीर होतोय. तीही आता हाताची घडी घालत म्हणाली. थोडा रूड टोन होता तिचाही. दोघंही चिडलेले. निदान तिचं काय मत होतं हे त्याने ऐकायला हवं होतं, ही तिची माफक अपेक्षा होती. पण त्याला तो विषय त्रास देत होता. ओके म्हणत त्याने आता मात्र कार सुरू केली. तो आता कार ड्रायव्हिंग करत होता. कधीतरी मध्येच स्टेअरिंग व्हीलवर हाताची मूठ करून आपटत होता, तर कधी अस्वस्थ होऊन केसातून हात फिरवत होता. त्याला ॲक्च्युली स्वतःचाच राग येऊ लागलेला. तिनं विषय थांबवावा असं वाटत होतं, कारण त्या विषयावरची चर्चा पुन्हा त्याला रागाला आमंत्रण देणारी अशीच होती. कारण आता खरं तर त्याला प्रचंड गिल्ट वाटत होतं. तो सगळाच प्रसंग आताही त्याला जसाच्या तसा आठवत होता. ती धडक आणि मघाचं त्याचं तिला बोलणं सगळंच. मला माहिती नव्हतं यार, ती मुलगी अक्षया होती. माझा उद्देश तिला दुखावणं नव्हता. बट ती आता रागावली आहे, आणि रागावणारच ना. मी असा मूर्खपणा केल्यावर काय होईल? मध्येच तिच्याकडे त्याचं लक्ष जात होतं. ती रागावली आहे आणि तिचा राग कसा घालवायचा हेही त्याला कळत नव्हतं. आणि तिचा राग घालवल्याशिवाय त्यालाही काही चैन पडणार नव्हतं. त्यात आज त्याचा बर्थडे, पण एकही गोष्ट त्याच्या मनासारखी होत नव्हती. तिला आता कसं समजवावं हे कळत नव्हतं. ना यासाठी शब्द सापडत होते, ना हिंमत होत होती तिच्याशी बोलायची. ती पहिल्यांदाच अशी त्याच्यावर चिडलेली आणि आपण केलेली महाघोडचूक आठवून तो अधूनमधून हाताची मूठ करत हलकेच स्वतःच्या डोक्यात मारत होता. अक्षया मात्र डोळे मिटून होती. तीही स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ॲटलिस्ट एकदा माझं मत ऐकून तरी घ्यायचं होतं. इतका राग? मग मलाही राग येतो. आता बोलणारच नाहीये मी त्यांच्याशी. ओहो, काम डाऊन. त्यांचा बर्थडे आहे अक्षू. जाऊ दे, झाली असेल चूक. तसंही बघ किती गिल्ट पसरलंय त्यांच्या चेहऱ्यावर. अजूनही चिडचिड चालू आहे. मे बी बोलून दाखवत नाहीये, पण त्यांनाही गिल्ट वाटत असणार. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याचं केसातून अस्वस्थपणे हात फिरवणं आणि कधीतरी स्टेअरिंग व्हीलवर हाताची मूठ आपटणं चाललेलं. त्यात सकाळपासून मूड खराब करून घेतलाय. आता तुझ्यामुळे कशाला आणखी वाढ त्यामध्ये? पण मलाही राग येतोय. त्याचं काय? जाऊ दे, मी बोलणारच नाही आता. तिला असं नाराज पाहायला त्याला आवडत नव्हतं, वाईट वाटत होतं. पण आज पहिल्यांदा त्याच्यावर रागावलेली आणि त्याला हे सहन होत नव्हतं. नेमकी ती आता त्याच्यासोबत एकटी होती आणि संधी मिळाली असूनही त्याचीही आपण माती केली असं वाटून आता त्याला स्वतःचाच राग येत होता.
एक क्षणाला ऑफिस आलं. दोघंही पार्किंग एरियामध्ये होते. कार पार्क होताच ती डोअर अनलॉक करण्याचा प्रयत्न करणार तर ते ओपनच होत नव्हतं. तिनं 2-3 वेळा लॉक ओपन करण्याचा प्रयत्न केला. हे ओपन का होत नाहीये? तिनं त्याला विचारलं. पाहते तर तो निवांत हाताची घडी घालून बसलेला. ते ओपन होणार नाहीये. हां, म्हणजे? तिनं आता त्याच्याकडे पाहिलं. आता तिच्या चेहऱ्यावर घाबरट भाव होते. म्हणजे तुझा राग गेला असेल तरच ते ओपन होतील. दॅट्स इट. तो आता असा म्हणाला तसा तिच्या हृदयात धडधड झाली. तिने अस्वस्थ होत नजर चुकवली आणि केस मागे घेतले. आय एम सॉरी अक्षया. सांग ना, तुझा राग गेला का? मला तुला असं पाहून गिल्टी वाटतंय. तो आता पूर्णपणे तिच्याकडे वळत म्हणाला. सर, इट्स ओके. माझा राग गेलाय आता. ती आता त्याच्याकडे न पाहताच उत्तरली. आर यू शुअर? हो, शुअरली सर. पण मला वाटत नाहीये. तू नेहमीसारखी बोलत नाहीयेस. असं काही नाहीये सर. खरंच मी विसरले ते सगळं. ती आता किंचित हसत म्हणाली. तो तिच्याकडेच पाहत होता, पण आता ती त्याच्याकडे पाहणं टाळते असं त्याला वाटत होतं. आणि काय माहीत का, त्या क्षणाला तिला एकदा मिठीत घ्यावं असं त्याला वाटून गेलं. आणि त्या विचारानेही त्याच्याच अंगावर पुन्हा शिरशिरी येऊन गेली. मनात आला होता तसाच विचार त्याने परतवला. एवढ्यात ती म्हणाली, सर, मला ॲड बनवायची आहे. ती जाणं महत्त्वाचं आहे आज. विसरताय का? आय नो. तो म्हणाला आणि त्याने पुन्हा एक मोठा पॉज घेतला. आणि अचानक पुढच्या क्षणाला तिचा हात हातात घेत म्हणाला, हे अक्षया, आय एम रिअली सॉरी. तू अशी चिडत जाऊ नकोस. म्हणजे मी तुला नेहमी हसताना पाहिलंय. असं नाही छान वाटत. आणि मला कळतंय मी चुकलो. मी विचार केला यावर. मला खरंच गिल्टी वाटतंय मी जे काही बोललो त्यासाठी. अँड आय मीन इट. त्याच्या डोळ्यात सरळ ते भाव दिसत होते. अनपेक्षितपणे त्याने असा हातात हात घेतला होता तिचा आणि अगदी शांतपणे तिला समजावायचा चाललेला प्रयत्न तिचं हृदय क्षणभर थांबलेलंच. तिने पटकन तिचा हात सोडून घेतला. इट्स ओके ना सर. डोंट थिंक टू मच. आय एम ओके. जाऊ आता? ओके, तू जाऊ शकतेस. म्हणून त्याने डोअर अनलॉक केला. तशी ती पटकन कारमधून उतरली आणि धावतच लिफ्टकडे निघून गेली. तो मात्र तसाच कारमध्ये बसून होता. ती निघून गेली तसं त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. ओ शिट, काय केलं मी हे? ती काय विचार करे? शी इज नॉट माय गर्लफ्रेंड. पण तिची नाराजी सहन होत नव्हती यार. आजच व्हायचं होतं का हे सगळं? एकही गोष्ट नीट का होत नाहीये माझ्या आयुष्यात? माय गॉड. तिने चुकीचा विचार केला तर? त्याने पटकन दुर्वाला कॉल लावला. आता काही करून तिच्याशी बोलल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं. रिंग जात होती पण तिला उचलायला वेळ लागत होता आणि तिला कॉल उचलायला लागणाऱ्या वेळासोबत त्याची अस्वस्थता आणखीनच वाढत चालली होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? अर्जुननं अक्षयाचा एकदम हात पकडला. कसं वाटेल तिला? आणि त्याने हे बरोबर केलं का? बघूया काय होते. दुर्वा काय अर्जुनला उत्तर देते. त्यासाठी ऐकावं लागेल अध्यायमचा पुढचा भाग. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.